तर त्यासाठी बघा मी 1 चमचा घेणार आहे आपली रोजच्याच वापरातली साखर. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय 1 चमचा मध. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय 2 चमचे डाळीचं पीठ. थोडीशी घ्यायची आहे हळद. 1 चमचा घ्यायचंय मीठ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घेतोय 2 चमचे दही. दही हे आंबट असावं म्हणजे मग देव स्वच्छ निघतात. जर तुमचं दही आंबट नसेल तर तुम्ही त्यात 1 लिंबू पण पिळू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. थोडंसं पाणी घालायचंय, पाणी खूप नाही घालायचंय, नाहीतर मग काय होईल आपली पेस्ट पातळ तयार होईल. बघा या पद्धतीने करून घ्यायची आहे. आता बघा ही जी पेस्ट आहे ना ही छान आपल्याला अशी देवावर चोळून घ्यायची आहे, म्हणजे घासायची आहे थोडक्यात. बघा बघा लगेच तुम्हाला दोन्ही मधला मी फरक पण दाखवते. मुखवटा अगदी चकाकायला लागलाय. तुम्ही या पद्धतीने देव साफ करा. इतके स्वच्छ असे छान आपले भांडे किंवा मग देव स्वच्छ होते. अगदी पारंपरिक शास्त्रोक्त पद्धत आहे. याच पद्धतीने देव जर तुम्ही स्वच्छ केले ना तर देवांनाही छान वाटतं आणि आपल्याला पण. आजची माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.